जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का बघणार आहोत की महाराष्ट्र पोलीससाठी नाही का कोणते बुक लिस्ट आपण वापरली पाहिजे किंवा कोणकोणते पुस्तकं हे आपल्याकडे अभ्यासासाठी असले पाहिजे. बरोबर आहे का नाही? तर बघा, मार्केटमध्ये नाही का खूप सारे पुस्तकं आहे आणि आपण नाही का एकाच विषयासाठी नाही का 3-3, 4-4 पुस्तकं जर वाचले, तर या ठिकाणी आपला अभ्यास नाही होणार, पण अभ्यासाचा नाही का लोड फक्त आपल्याकडे वाढून जाणार आहे. जर तुम्ही ते पुस्तकं जर बघितले तर नाही का सगळ्यांमध्ये नाही का जवळपास नाही का सिमिलर डाटा असतो बरं का, म्हणजे माहिती असते, सिमिलर म्हणजे सारखी माहिती असते. त्यामुळे नाही का जास्त पुस्तकं वाचण्याच्या नादी लागण्यापेक्षा नाही का एक किंवा दोन पुस्तकं हे एका विषयासाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. तर बघा, चला आपण यात बघू की कोणकोणते पुस्तकं नाही का तुम्ही रेफर केले पाहिजे किंवा बघितले पाहिजे, वाचले पाहिजे. जसं मी ज्या पुस्तकातून अभ्यास केला होता ते तुम्हाला नाही का या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, जे नवीन विद्यार्थी असणार आहे किंवा मुलं असणार आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जे तयारी करताय त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की फायदा होणार, 100% फायदा होणार. तर चला बघूया. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की किती विषय असतात आपल्याला पोलीस भरतीसाठी. 4 ते 5 विषय राहतात, बरोबर? किती? 4 ते 5. ठीक आहे, करंट अफेअर धरून 5 विषय समजा. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आणखी बघा, मराठी व्याकरण आहे. काय आहे? मराठी व्याकरण. त्याचबरोबर आहे तुमचं मराठी व्याकरण झाल्यानंतर गणित आहे. बरोबर. त्याचबरोबर बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे ना? बुद्धिमत्ता. आणखी हे जी-के म्हणजे जनरल नॉलेज. त्याचबरोबर आहे करंट अफेअर. ठीक आहे. करंट अफेअर्स. तर एवढे हे 5 विषय तुम्हाला आहेत. ठीक आहे. तर बघा मग मराठी विषयासाठी नाही का कोणतं पुस्तक वापरायला पाहिजे? तर बघा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालणारं नाही का एकमेव पुस्तक म्हणजे नाही का बाळासाहेब शिंदे सरांचं आहे. त्याचबरोबर इतर पण आहे, समजा मोरा वाळंबे, गुट्टे मॅडम, आशालता गुट्टे मॅडमचं पण आहे. पण आपल्याला भरतीसाठी नाही का बाळासाहेब शिंदे शिंदे बरोबर. तर हे शिंदे सरांचं नाही का, शिंदे सरांचं पुस्तक नाही का एकदम बेस्ट आहे. एकदम नाही का म्हणजे कोणालाही ती लँग्वेज समजून अशा भाषेत आणि त्याच्यामध्ये नाही का तुमचा शब्दसंग्रह पण नाही का चांगल्या पद्धतीने बॅक साईडला त्यांना दिलेलं आहे, तर त्यातून कव्हर होतो. किंवा तुम्हाला जर वाटलंच या पुस्तका व्यतिरिक्त दुसरं जर वापरायचं एखादं, तर तुम्ही मग मोरा वाळंबे किंवा आशालता गुट्टे मॅडमचं पुस्तक आहे ते वाचू शकता. पण ते कसं थोडं हाय लेवलचं आहे, म्हणजे तुम्ही एमपीएससी वगैरे करताय, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते पुस्तक उपयुक्त आहे. पण मला तरी वाटतं एवढं पुस्तक नाही का सगळ्या विद्यार्थ्यांकडे असेल आणि याच्यातूनच त्यांनी चांगल्यापैकी नाही का अभ्यास करायला पाहिजे. याच व्यतिरिक्त तुम्ही नाही का स्वतःच्या शॉर्ट नोट्स पण त्यामध्ये काढायचा प्रयत्न करायचा, म्हणजे एखाद्या नोटबुक मध्ये. ठीक आहे ना? तर हे झालं मराठी व्याकरणासाठी. त्याचबरोबर बघा, आता गणित आहे. तर गणितासाठी पण नाही का अफाट पुस्तक आहे, अफाट. मोक्कर म्हणजे मोक्कर चिक्कार काय म्हणता येईल ना, तशी पुस्तक आहे. पण आपण मग वापरायचं कोणतं? तर बघा, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन, एक नाही का सतीश सरांचं पुस्तक आहे. सतीश वशे सर. ठीक आहे, सतीश वशे सरांचं पुस्तक आहे. सतीश वशे. कोणतं? तर फास्ट ट्रॅक. तर फास्ट ट्रॅक मॅथ आहे. त्यामध्ये कसं एकदम नाही का टाईप वाईज उदाहरणं त्यांनी दिलेले आहे, म्हणजे एकदम सोप्यापासून ते अवघड लेवल पर्यंत असे गणित आहे. तर तुम्ही त्याच्यातून नाही का अभ्यास करू शकता गणिताचा. त्याचबरोबर हे जर नसन वापरायचं तुम्हाला, तर आणखी एक कोकिळा प्रकाशनचं आहे, कोकिळाचं. कोकिळा. तुम्ही हे पण वापरू शकता. हे पण बेस्ट पुस्तक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक पुस्तक म्हणजे नाही का पंढरीनाथ राणे सर. कोण? पंढरीनाथ पंढरीनाथ राणे. बरोबर. तर राणे सरांचं पुस्तक पण बेस्ट आहे. त्याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल दिलेले आहे आणि टॉप लेवलचे गणित आहे त्याच्यामध्ये पण. अगोदर सुरुवातीला सोडवायला ते नाही का थोडंसं हार्ड वाटतं, पण ते पुस्तक पण बेस्ट आहे. ह्या तिन्ही पैकी नाही का तुम्ही कोणतं पण पुस्तक नाही का या ठिकाणी रेफर करू शकता आणि चांगला स्कोर तुम्हाला यामध्ये भेटेल. ठीक आहे, गणितामध्ये. कारण जर तुम्ही बघितलं, चांगलं निरीक्षण केलं, तर हे 3 जे विषय आहे ना, हे तीन विषय मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता स्कोर करणारे विषय. काय करणारे? स्कोर करणारे विषय. म्हणजे बघा, जर 25-25चं पॅटर्न जरी म्हणलं, तर 25 तरी किती होतं? तर बघा, 75 मार्क्स तुमचे या ठिकाणीच कव्हर होतात. बरोबर आहे का नाही? तर हे नाही का सगळ्यात महत्वाचा विषय. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, पोरगं नाही का हे जीके घेऊन बसतं, मोकार वाचतं, किती का वाच वाच वाच. अरे पण तुला माहिती आहे का नेमकं येणार काय विषय? म्हणजे जीके वाचतोय आपण, किती जरी वाचला ना तर न संपणारा असा हा विषय जीके, जनरल नॉलेज. त्याच्यामुळे ह्या 3 विषयाला जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि हे करायचं नाही असं नाही, पण
अगोदर आपण नाही का एखादा क्वेश्चन पेपर आहे ते समजून घ्यायचे कशा पद्धतीने पाठीमागचे क्वेश्चन विचारले गेले जीकेचे म्हणा, त्याचबरोबर हे गणित वगैरे पण जीकेचं त्यातून तुम्हाला चांगल्यापैकी आयडिया येऊन जाते, म्हणजे स्कोरिंगला तुम्हाला फरक पडतो, फायदा होतो. तर बघा गणितासाठी हे सांगितलं, मराठी व्याकरणासाठीच पण तुम्हाला समजलं असेल. तर बघा आता बुद्धिमत्ता, ठीक आहे ना. तर बुद्धिमत्ता जर म्हटलं तर ज्यावेळेस तुम्ही गणित करता ना गणित, तर तुम्हाला हा बुद्धिमत्ता विषय ना कसा वाटतो माहिती का, एकदम चिल्लर वाटतो. चिल्लर चिल्लर म्हणजे कसं एकदम नॉर्मल. पण बघा कोणत्याच गोष्टीला नाही का चिल्लर समजायचं नाही किंवा इझी घ्यायचं नाही. इझी जर घेतला ना तर कार्यक्रम होणार भाऊ, 100% कार्यक्रम होणार. बरोबर ना. तर एखादी छोटी नाव आहे ना नाव, तर तिला नाही का एखादं छिद्र जरी असलं तर ते डुबवतं. त्याच्यामुळे नाही का कोणत्याच गोष्टीला हलक्यात घ्यायचं नाही. तर बघा बुद्धिमत्ता, मग बुद्धिमत्तेसाठी नाही का पुन्हा नाही का सतीश सरांचंच एक पुस्तक आहे, फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता, तर तुम्ही ते वापरू शकता. किंवा नाही का हा काय नाव दिलं लेखकांचं बघा, हा अनिल अंकलकी, अनिल अंकलकी सरांचं पण नाही का बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, ते पण नाही का बेस्ट आहे. ह्या दोन्हीपैकी एक कोणतं जरी केलं तरी बुद्धिमत्ता एकदम तुमची परफेक्ट होऊन जाते. किंवा मग याच्या व्यतिरिक्त आणखी सचिन ढवळे सर आहे, तर सचिन ढवळे सरांचं पण बुद्धिमत्तेचं पुस्तक एकदम बेस्ट आहे. या तिन्हींपैकी, ह्या तीन पुस्तकांपैकी तुम्ही कोणतंही एक घ्या, रेफर करा, नक्की त्याचा फायदा होणार. बरोबर. आता झालं मराठी झालं, गणित झालं, बुद्धिमत्ता झाली. आता बघा जीके. जीके जर म्हटला तर हा विषय इतका व्हास्ट आहे मित्रांनो, की तुम्ही नाही का दिवस रात्र आणि कितीही दिवस जरी वाचत राहिले ना तर तो तुमचा संपणारा विषय नाहीये. त्यामुळे नाही का मग वाचायचं तरी नेमकं काय, हे की नाही, असा एक विषय या ठिकाणी येतो. तर मग वाचायचं असं की तुम्ही काय करायचं, तुम्हाला दोन पुस्तकं सांगतो मी. एक नाही का नोबेल, नोबल प्रकाशनचं, नोबल नोबल प्रकाशनचं के भुतेकर सरांचं नाही का एक जीकेचं पुस्तक आहे, सामान्य ज्ञान. तर ते जर वाचलं तर ते भरतीसाठी नाही का एकदम सफिशियंट आहे. त्यात चांगल्या पद्धतीने म्हणजे हे दिलेलं आहे, म्हणजे भरतीला जसे आपले वन लाईनर प्रश्न राहतात त्या टाईप मध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे डिस्क्रिप्शन, स्पष्टीकरण पण केलेलं आहे आणि वन लाईनर मध्ये पण बऱ्या ठिकाणी आहे. तर ते ते तुम्ही नाही का वापरू शकता. त्याच्यामध्ये एमसीक्यू पण आहे त्यांचे बरेच. त्याचबरोबर आणखी थोडं जर म्हणलं तर तुम्ही तात्या, तात्या कोणते, डोनाल्ड ट्रम्प तात्या नाही बरं का, तर एकनाथ तात्या. एकनाथ तात्यांचा ठोकळा आहे, तर तो पोलीस भरतीचा बरं का, एक एमपीएससीचा पण आहे, एमपीएससी. पण हा वाचायचा असला तर हा जरा मोठा येतो. त्याच्यामुळे याच्यापेक्षा नाही का की एक पोलीस भरतीचा पण आहे, त्यांचाच आहे पोलीस भरतीचा, पोलीस भरतीचा. तर तो नाही का तुम्ही वाचू शकता, तात्यांचा ठोकळा. तर ह्या दोन्हींपैकी नाही का, म्हणजे हे दोनच पुस्तकं तुम्ही रेफर करा, पुन्हा पुन्हा वाचा, बस जीके साठी सफिशियंट. याच्या व्यतिरिक्त नाही का मार्केटमध्ये किती पुस्तक आले आणि कोणी किती जरी म्हणलं ना का माझं पुस्तक लय भारी आहे, तुला याचा लय फायदा होईल, हे होईल ते होईल, त्याच्या फांद्यात पडायचं नाही. बस, कारण नाही का लेखक आजकाल कोणी पण होतंय नुसतं काय ना, तर सगळं मटेरियल तर सेमच राहतं, करता काय इकडलं तिकडं कॉपी पेस्ट करायचं, फक्त नाही का त्याचं समोरचं फ्रंट पेज बदलायचं, आपला फोटो टाकायचा, बेस्ट सेलर म्हणायचं, पोरांना लोबडायचं, हे धंदे चालू आहे. त्याच्यामुळे नाही का जास्त दुसऱ्या पुस्तकाच्या भानगडीत पडायचं नाही. ह्या दोन पैकी एक कोणतं तरी वाचा आणि चांगलं वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, रिव्हिजन करा, नोट्स काढा. बस हे केलं म्हणजे एकदम कार्यक्रम फिट आहे, ओके, ठीक आहे. आता राहिलं तुमचं शेवटचं. शेवटचं काय राहिला विषय, तर करंट अफेअर्स, आहे का नाही, करंट अफेअर्स. बघा आता याच्यावरती पण नाही का प्रिव्हियस पेपर जर पाहिले असेल तर तुम्ही चांगल्यापैकी नाही का, चांगल्यापैकी म्हणजे क्वेश्चन येतात, 3-4 क्वेश्चन तरी पडतात, काही ठिकाणी जास्त पण आहे. तर याच्यावरती मग अभ्यास तुम्हाला तर करावाच लागणार आहे. पण नाही का असं इयरबुक घेणं, हे करणं, ह्या गोष्टीत नाही पडायचं. तुम्हाला नाही का भरमसाठ मटेरियल अवेलेबल आहे. टेलिग्राम आहे, टेलिग्रामवरती चिकार चॅनल आहे, त्याच्यानंतर पुन्हा आणखी युट्यूब वरती पण चिकार व्हिडिओ आहे. त्याचबरोबर नाही का पुस्तकं पण आहे, न्यूजपेपर आहे, टीव्ही हे काय काय जिथं नाही तिथं. बरोबर आहे की नाही. जसं की तू नाही का कॉलेजला जातो तर दररोजचं तुला अपडेट कशी राहते, की शेजारची पिंकी आज कोणता ड्रेस घालून आली आहे, किंवा कोणासोबत कॉलेजमध्ये फिरते, किंवा काय करते, किंवा आपला विषय आज घरचे सोडायला येत आहे की एकटाच चाललाय, मग मधीच रस्त्याने घेऊन जाऊ बा गाडीवर. हे कसं सगळ्या गोष्टी टॉप म्हणजे एकदम परफेक्ट माहिती राहते. तसं नाही का तुला दररोजच्या घडामोडी काय काय होत्या त्या माहित पाहिजे. तर बघा त्यामध्ये सगळ्यात पहिले नाही का तुम्हाला जिल्हा, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार तर त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला नाही का राज्यात काय घडामोडी होत्या त्या माहित पाहिजे. त्याचबरोबर नाही का देशात देशात काय घडामोडी होत्या त्या माहित पाहिजे. आणि विदेशात पण थोड्याफार तुम्हाला माहित
पाहिजे. तर बघा जिल्ह्यामध्ये मग सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे तुम्हाला, तर बघा जिल्ह्यामध्ये नाही का, जे समजा कलेक्टर आहे, कलेक्टर कोण आहे जिल्ह्याचा, एसपी कोण आहे, तिथला पालकमंत्री कोण आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला नाही का महत्वाच्या माहित पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच्या. त्याच्यानंतर बघा राज्य, राज्य जर म्हणलं तर आपला देवाभाऊ, देवाभाऊ म्हणजे कोण, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेतले, त्याचबरोबर नाही का कुठं काय उद्घाटन झालं, कुठं दौरे झाले, कशाची घोषणा केली, किंवा कुठं नियुक्ती झाली, कोणाचं निधन झालं. निधन म्हणजे गावातला कोणी वारला त्याचं का, तर नाही. एखादा नाही का फेमस पर्सनॅलिटी, तर त्याचं. नाही तर असे मग तर चिल्लर किती दररोज किती का मरता, तर यांचा विषय येईल का, नाही. तर मग असं म्हणजे राज्यातले तुम्हाला काय काय महत्वाच्या घडामोडी होत आहे ह्या तुम्हाला माहित पाहिजे. त्याचबरोबर आहे बघा देश, तर देशामध्ये मग देशात पण तसंच नवीन नवीन नियुक्त्या काय आहे, कुठला कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे, पुन्हा पालकमंत्री कोण आहे, किंवा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, हे त्या गोष्टी नाही का तुम्हाला सगळ्या म्हणजे महत्वाच्या ज्या आहेत त्या नाही का माहित पाहिजे. पाठीमागचे क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यामधून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन हे नाही का विचारले जातात किंवा विचारले, तर त्याच्यातून तुम्हाला हे समजून जाईल. तसंच बघा विदेश, विदेश म्हटल्यानंतर मग विदेशातून कोण भारतात आलं, कोणता नेता आला, ती मेलोडी की फिलोडी कोण आली, मोदीला भेटली, ह्या अशा गप्पा नाही. तर त्यांनी काय डिसिजन घेतले, काहीतरी देशासाठी नाही का काही हिताचे निर्णय झाले का, किंवा आपण कोणत्या देशाकडून काही खरेदी केलंय का, राफेल वगैरे असं जे काही राहतं, तर अशा तुम्हाला नाही का घटना माहित पाहिजे. किंवा नवीन नवीन आणखी काय इनोव्हेशन होतंय, शोध लागतंय, AI वगैरे ह्या गोष्टी नाही का तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे आपण नाही का दररोज काय घटना घडते ना, त्या घटना तुम्हाला माहित पाहिजे. आणि करंट अफेअर नाही का लयतलं किती 2 ते 3 महिन्यांचं विचारलं जातं बरं का, जास्त नाही. तर ह्या एवढ्या विषयावरती तुम्ही करायचंय. त्याचबरोबर तुम्ही न्यूजपेपर, पण न्यूजपेपर मग त्याच्यामुळे पुस्तक घ्यायचं का, तर नाही, तुम्ही एखादं चांगलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर एखादा न्यूजपेपर जर असेल तर न्यूजपेपर वाचू शकता. बस. तर न्यूजपेपर मध्ये बी काय वाचायचं, आपण वाचतो काय, प्रेमयुगल, पळून जाऊन लग्न, आहे की नाही. त्याचबरोबर बांधावरून 2 भावांच्या हाणामाऱ्या, 2 गटात तुंबळ हाणामारी, ह्या अशा गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट लय राहतो, बरोबर आहे की नाही. पण ह्या असं आपल्याला एक्झाम मध्ये येईल का हो, तर एक्झाम मध्ये हे येणार नाही. तर आपल्याला काय, त्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं का ह्या अशा गोष्टी एक्झाम मध्ये येणार आहे, तर ते महत्वाचं वाचायचंय. कोणता पिक्चर रिलीज झाला आणि कोणती हिरोनी, ह्या गोष्टी नाही येणार. तर जे महत्वाचं आहे ते, तर हा एखादा चांगला जर पिक्चर असेल त्याचा डायरेक्टर कोण आहे बुवा, तर ते विचारू शकता. कोणत्या चित्रपटाला नाही का फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला, ते विचारू शकता. पाठीमागच्या वर्षाचा, ह्या वर्षाचा, हे विचारू शकतात. हे बाकीचे फालतू गोष्टी नाही विचारणार, आहे का नाही. तर त्याच्यामुळे हे जे विषय मी तुम्हाला सांगितले, आणि त्यासाठी कोणते पुस्तक तुम्ही रेफर केले पाहिजे, हे जर तुम्ही चांगल्यापैकी केलं असेल, तर बहुतांशी विद्यार्थ्यांकडे हे पुस्तकं असतीलच, कारण भरतीचे मुलं नाही का हेच पुस्तक वाचतात. तर सांगण्याचा उद्देश यातून हाच होता की तुम्ही नाही का जास्त पुस्तकं वाचण्याऐवजी फक्त एक पुस्तक किंवा 2 पुस्तकं आणि त्याचं रिव्हिजन करणे चांगल्या पद्धतीने. आणि हा आणखी एक विषय म्हणजे नाही का, यात एक तुम्हाला ऍड करायचं आहे, क्वेश्चन सेट. क्वेश्चन सेट, ठीक आहे. तर क्वेश्चन सेट जर ऍड केला, तर तो पण नाही का 2 पद्धतीचे. एक तर नाही का तुम्हाला फक्त म्हणजे सब्जेक्ट वाईज म्हणजे गणिताचं वेगळं, बुद्धिमत्तेचं वेगळं, मराठी वेगळं, जीके वेगळं, आणि त्याचं नाही का डिस्क्रिप्शन दिलेलं असतं त्यामध्येच. तर त्या पद्धतीचं एक घ्यायचं आहे. तर तो नाही का हडबे प्रकाशनचा आहे. कोणता, हडबे, हडबे प्रकाशन, आहे की नाही. जम्बो आहे तो, जम्बो म्हणजे मोठा आहे. त्याच्यात नाही का त्यांनी फार 19-20 पासून जे क्वेश्चन पेपर असन ते दिलेले आहे. तर आतापर्यंत. त्याचबरोबर नाही की एक नाही का फक्त सरसकट क्वेश्चन पेपर दिलेला आहे, जशा नाही का पोलीस भरतीत झालेला क्वेश्चन पेपर आहे, त्याच क्वेश्चन पेपर नाही का त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. तर ते आपले नाही का भुतेकर, के भुतेकर सर, हे की कोणतं, नोबेल, के भुतेकर सरांचं नोबेल प्रकाशनचं एक क्वेश्चन सेट आहे. त्यामध्ये नाही का समजा 19, 20, 21, 22 अशा म्हणजे 2-3 वर्षाचे नाही का क्वेश्चन पेपर दिलेला आहे. आणि त्या नाही का सरसकट आहे, आणि त्याच्या खाली नाही का त्याचे उत्तर आणि काही काही प्रश्नांचे नाही का म्हणजे जे गणित आहे, गणित बुद्धिमत्ता, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे क्वेश्चन पेपरच्या पाठीमागे. बस. ह्या अशा प्रकारचे नाही का ह्या दोन्हींपैकी एक हे घेऊन टाकायचं तुम्ही क्वेश्चन सेट, आणि बस. एवढे हे 4-5 टाईपचे पुस्तकं आणि हे क्वेश्चन पेपर, एवढं घेतलं म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोर येणार आहे. हीच बुक लिस्ट तुम्ही प्रेफर करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कोणकोणते बुक आहे, किंवा तुमचे काय अडचणी आहे, तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. ठीक आहे मित्रांनो, चांगला अभ्यास करा.
पोस्ट मिळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.